नमस्कार, मी ऐश्वर्या आणि तुम्हा सगळ्यांचं इन मराठी या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत। आज आपण टीव्ही ऑन केला तर काय दिसतं? वर्षानुवर्ष सुरू असणाऱ्या त्या मालिका, 30 भांडणं आणि तेच ते रटाळ विषय। पण बुडत्याला काडीचा आधार म्हणतात, तसं आता टीव्हीवरती सुरू झालेला बिग बॉस हा आपल्यासाठी एकमेव पर्याय उरलेला आहे। तेच चेहरे बघण्यापेक्षा नवे चेहरे, नवे मुद्दे आणि थरारक टास्क यामुळे बिग बॉस हा एक खूप उत्तम टाइमपास आपल्यासाठी ठरू शकतो। तर ह्याच लोकप्रिय अशा बिग बॉस मधल्या अशा खूप काही गोष्टी आहेत ज्याचा उलगडा आजपर्यंत कोणालाच झालेला नाहीये। शोचे निर्माते सोडले तर ह्या गोष्टी अजूनही कोणालाच माहित नाहीत, इवन टॉप फॅन्सना सुद्धा नाही। तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये अशाच काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्याची उत्तरं बिग बॉसच्या टॉप फॅन्सना सुद्धा माहित नसतील। बिग बॉस म्हटलं की आपला पहिला कुतूहलाचा विषय ठरतो तो म्हणजे बिग बॉस कोण आहे, बिग बॉसच्या आवाजामागचा व्यक्ती कोण आहे। आज हिंदीमध्ये 14 सीझन झालेत, मराठीमध्ये 2 सीझन झालेत, पण आजही कोणीही ओळखू शकलेलं नाहीये की नक्की बिग बॉस कोण आहे। शोच्या निर्मात्यांकडून सुद्धा आजवर कधीही त्याबाबत खुलासा झालेला नाही। त्यानंतर दुसरा कुतूहलाचा विषय म्हणजे स्पर्धकांचं मानधन। बिग बॉसच्या घरात 100 दिवस राहणं हा काही सोपा टास्क नाही, पण तरीही प्रत्येक स्पर्धक अगदी जिकरीने खेळतो। प्रत्येक स्पर्धकाचं मानधन वेगवेगळं असतं, पण मग ते किती असतं आणि ते कुठल्या निकषांवर ठरवलं जातं याबाबत आजवर कधीही खुलासा झालेला नाहीये। न्यूज चॅनल्स अनेक तर्कवितर्क लावतात, पण तरीही कोणीही कधीही त्याबाबत वाच्यता केलेली नाही। सदस्यांना भरावा लागणारा दंड। बिग बॉसच्या घरात एंट्री करणं जितकं कठीण आहे, तितकंच घर सोडणं अवघड। पैसा, प्रसिद्धी याच्या लालसेपोटी अनेक कलाकार बिग बॉसच्या घरात एंट्री करतात खरी, पण त्या घरातनं बाहेर पडणं इतकं सोपं नाही। कारण बिग बॉसच्या घरात एंट्री करण्यापूर्वी प्रत्येक सदस्याला एक कॉन्ट्रॅक्ट साइन करावा लागतो आणि या कॉन्ट्रॅक्टमध्ये अनेक अटी आणि नियम असतात। पण नेमक्या त्या अटी कुठल्या, कुठले नियम आणि जर का ते नियम मोडले तर सदस्यांना किती भुर्दंड भरावा लागतो याबाबत कधीच खुलासा झालेला नाही। आजवर अनेक सदस्यांना हे दंड भरावे लागले आहेत, पण नेमकी त्या सदस्यांची नावं आणि त्यांनी भरलेली रक्कम याबाबत कधीच कुठे वाच्यता झालेली नाही। तसल्या सीन्सना कात्री, जसं दिसतं तसंच असतं असं छातीठोकपणे सांगणाऱ्या शोमध्ये बऱ्याच गोष्टी या नैसर्गिकरित्या घडत नसून त्या घडवल्या जातात। अनेक भांडणं किंवा अनेक चर्चेचे विषय हे निर्मात्यांकडनं स्क्रिप्टेड किंवा घडवून आणले जातात। आपल्याला असं वाटतं की आपण सदस्यांवरती 150 कॅमेऱ्यांमधून लक्ष ठेवत असतो, पण खरं तर 24 तासांमधले फक्त 1.5 तास आपल्यापर्यंत पोहोचतात। त्यामुळे सदस्य जर का आपल्या खासगी आयुष्याबद्दल काही म्हणत असतील किंवा मग काही गॉसिप करत असतील तर ते सगळे विषय आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत। त्यामुळे बिग बॉसचा संपूर्ण कंटेंट हा कधीच प्रेक्षकांपर्यंत जसाच तसा पोहोचत नाही। इतर कामांसाठी कर्मचारी। आपल्याला असं वाटत असतं की घरातली सगळी कामं हे सदस्य करतात। ही बाब काही अंशी खरी सुद्धा आहे। घरातली थोडीफार स्वच्छता आणि स्वयंपाक हे सदस्य करतात, पण घरातल्या इतर बऱ्याच कामांसाठी कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाते। वीकेंडचा वार या दिवशी तर घरातली स्वच्छता करण्यासाठी किंवा बागकाम करण्यासाठी बाहेरून कर्मचारी मागवले जातात। शनिवार रविवारी सदस्यांना मस्त स्वादिष्ट जेवण बाहेरून मागवण्यात येतं। आता शेवटचा मुद्दा म्हणजे सदस्यांची शाळा घेणारे महेश मांजरेकर किंवा दबंग सलमान खान बिग बॉसचे सगळे एपिसोड्स बघतात का? तर बिग बॉसचे सगळे एपिसोड्स हे दोघेही पूर्णपणे बघत नाहीत। निर्माते त्यांना त्या आठवड्यात झालेल्या काही महत्त्वाच्या घडामोडी किंवा मग घडलेल्या घटना आणि प्रेक्षकांची मतं ही त्यांना दाखवतात आणि त्यावरून हे दोघेही आपली मतं ठरवतात। तर आता ह्याबाबत सुद्धा निर्मात्यांकडून काही खास खुलासा असा झालेला नाहीये। एकूणच काय, आपण सगळेजण बिग बॉस हा शो खूप मनापासून बघतो। ॲपमुळे आपण 24 तास हा शो बघत असतो आणि असं जरी असलं तरी आजही बिग बॉसच्या अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या आजवर कोणालाच कळल्या नाहीत ना त्या कधी कळतील। तर अशाच काही इंटरेस्टिंग गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर इन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
आणि हो, आमच्या फेसबुक पेजला सुद्धा व्हिजिट करा. आता आपण भेटूया नव्या विषयासह लवकरच. तोपर्यंत बाय.